कवितेचे शब्दच असे आहेत की जे तुम्हाला नादमय करतात आणि आपोआपच तुम्ही ताल धरतात. मग ते शृंगार रसाने ओथंबलेले गीत असो किंवा असं एखादं जोशपूर्ण देशभक्तीपर गीत असो, दोन्ही आपल्याला तितकीच आवडतात. इतकं सामर्थ्य या कलाकारांमध्ये आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला आनंद वाटतो की येत्या 3-4 महिन्यामध्ये 3 महान विभूतींचे म्हणजे जन्मदिवस आहे. त्यामुळे या 3 महान विभूतींचं जन्मशताब्दी वर्ष हे साजरा केलं जाणार आहे. आणि ते एक कविवर्य वसंत बापट, यदुनाथ थत्ते सर आणि प्रधान सर हे तिघही साधना मासिकाचे साप्ताहिकाचे संपादक होते. आणि शिवाय आत्ताच मला झेलमताईंनी आठवण केली की या तिघांच्या जन्मशताब्दी वर्षाबरोबरच श्रीमती नलुताई बापट यांचंही हे जन्मशताब्दी वर्ष आहे. काय योगायोग आहे बघा. आता या कार्यक्रमानंतर म्हणजे या गाण्यानंतर आपल्यासमोर झेलमताई इटुकली इवली ही कविता सादर करणार आहे. कविवर्य वसंत बापट यांनी खास झेलमताईंसाठीच आणि त्यांच्यावरच जणू ही कविता लिहिलेली आहे. त्या कवितेचं वाचन करते झेलमताई परांजपे. सांगायला आवडेल की आपण बापट सर म्हणतो, कविवर्य वसंत बापट म्हणतो, पण मला ते वसंत काका, कारण जन्मापासून मला ते ओळखायचे. आणि माझा वाढदिवस 24 सप्टेंबर. तो वसंत काका दरवर्षी माझ्या वाढदिवसाच्या 2-3 दिवस आधीपासून मला चिडवायला लागायचे. 24 सप्टेंबर को हमारी शादी होने वाली है. आणि मी जाम वैतागायचे. म्हणजे मी 3-4 वर्षाची असल्यापासून कदाचित 7-8 वर्षाची होईपर्यंत हा वसंत काकांचा दरवर्षीचा खेळ असायचा. आणि मी त्यांना म्हणायचे की असं का म्हणते रे वसंत काका. त्यांना मी पहिले ए वसंत काका म्हणायचे. ते कोणी मला अहो करायला लावलं ते मला आठवत नाही. तर तेव्हा मी म्हणायचे, काय रे वसंत काका, केवढा मोठा तू, माझ्याशी कसं तू लग्न करशील, आणि नंदू ते आहे की असं. तर त्याच्यानंतर वसंत काकांनी ही कविता लिहिली असं मला तरी वाटतं. आणि म्हणून आता ते मी वाचून दाखवते. कविता नाही, त्या वसंत काकांनी त्याला इवलीची लावणी. इटुक्क इवली भिंगर भावली, बुब्बुळ बिजली काळी भोर, चिटुक्क चिमणी चुटुक्क जेवणी, खळकन हासू फुटे बिलोर, परकर चोळी मधली पोर, परकर चोळी मधली पोर, झटकन झाली फुलटपोर, नाचण नजरी सुळसुळ पदरी, छळछळ छळते छिंटची चोर, इटुक्क इवली भिंगर भावली, बुब्बळ बिजली काळी भोर, डुलत होते कालच डूल, डुलत होते कालच डूल, आज गुलाबय घालत भूल, गरगर गिरकी अदमोर मुरकी, मुद्दाम बुद्दाम कुर्रे खोर, इटुक्क इवली भिंगर भावली, बुब्बळ बिजली काळी भोर. अगो बाय, अगो बाय हे घडी घडी, तुम्ही केवढे आणि मी केवढी, जातर पळमग तिरपीट तगमग, करून जाते वर्षी जोर, इटुक्क इवली भिंगर भावली, बुब्बुळ बिजली काळी भोर. अजून तर आहेत मोराचे पाय, अजून तर आहेत मोराचे पाय, उगाच आपलं चालायचं हाय, कळत काय नाही, कळत काय नाही तेवढ्यात हाय हाय, कळत काय नाही तेवढ्यात हाय हाय, उद्यात लावली गळ्याला दोर, इटुक्क इवली भिंगर भावली, बुब्बुळ बिजली काळी भोर. ही कविता त्या गाण्यानंतर आली याचं मला खूप बरं वाटतं. कारण गाणं जेव्हा चालू होतं, मी काय फार इमोशनल सेंटिमेंटल नाही आहे, पण गाणं चालू होतं तर चक्क माझ्या डोळ्यात पाणी आलं. वसंत काकांची आठवण आली, आमचे जे जुने कलापथकाचे दिवस त्याची आठवण आली, आणि ते होईपर्यंत ही कविता आली. त्याच्यामुळे परत मूड चांगला आला. नृत्य सादर करतायत श्रीमती अरुणा जोगळेकर आणि श्री अंकुर बल्ला. वाघ्या मुरळी आपल्यासमोर सादर करतील. तत्पूर्वी या दोन्ही कलाकारांचा थोडासा परिचय मी तुम्हाला करून देते. अर्थात अरुणा जोगळेकर ताई खूप मोठ्या आहेत, तरी
मी माझ्या परीने प्रयत्न करते. श्रीमती अरुणा जोगळेकर या राष्ट्र सेवा दलामध्ये खूप वर्षापासून आहेत. त्या स्वतः कथ्थक नृत्यांगना आहेत. आपल्या कलेने निर्जीव वस्तूतही जिवंतपणा आणण्याचं कौशल्य कलाकारांकडे असते आणि आता तुम्ही ते बघू शकाल. वाघ्या मुरळी या नृत्यामध्ये त्यांनी आपल्या नृत्य कौशल्याने जिवंतपणा आणला आहे. केवळ वाघ्या मुरळी नव्हेच तर लावणीमध्ये सुद्धा अशा प्रकारे आपल्या कथ्थक नृत्य कौशल्याने त्यांनी जिवंतपणा आणला आहे. हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की महाराष्ट्र दर्शनमध्ये जेव्हा त्यांनी पहिल्यांदा वाघ्या मुरळी सादर केली असेल, लावणी सादर केली असेल, तेव्हा वसंत बापट सरांनी त्यांना सांगितलं की हे जे तू सादर करताय याच्यामध्ये कथ्थकचा बाज येऊ दे, म्हणजे कथ्थकचा फॉर्म त्याच्यामध्ये थोडासा येऊ दे आणि त्याच्यावर तू हे नृत्य बसवायचा प्रयत्न कर. आणि त्यांनी तेव्हापासून ही वाघ्या मुरळी लावणी कथ्थक नृत्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरं असं सांगायचं की सुरुवातीला तुम्ही जे गाणं ऐकलं, नाच रे शिवगौरीच्या मुला, याच्यामध्ये ज्या नृत्यांगना होत्या, श्रीमती गौरी गोखले म्हणून ज्या नृत्यांगना होत्या, या त्यांच्या म्हणजे गौरी गोखले या जोगळेकर ताईंच्या कन्यका आहेत. त्याच्यामुळे आई आणि लेक या दोघांचं नृत्य तुम्हाला इकडे बघायला मिळालं. आधी तुम्ही लेकीचं नृत्य बघितलं, आता आईचं नृत्य बघा. आणि अगदी वैशिष्ट्य म्हणजे त्या 74 वर्षाच्या आहेत, पण जो तरुणपणा त्यांच्या नृत्यात तुम्हाला दिसेल तो मी काय सांगणार तुम्हीच बघा. तेव्हा श्रीमती अरुणा जोगळेकर आता इथे येतील आणि दुसरे कलाकार आहेत श्री अंकुर बल्लाळ. आणि श्री अंकुर बल्लाळ आधी स्मितालयामध्ये ओडिसी नृत्य शिकत होते, आता ते तिथे शिक्षक म्हणून काम पाहतात. तेव्हा आता ही वाघ्या मुरळी हे नृत्य आपण इथे बघूया आणि त्याचा खरंच आनंद घ्या. आणि तुम्हाला ज्या उत्स्फूर्त तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या द्या आणि कलाकारांना प्रोत्साहन द्या. त्यांचा सराव असतो, पण आपल्याला जाण आहे हे त्यांना कळू. त्यांचं वय 74, आकडे बदला, 4 तिकडे ना 7 तिकडे आणि बघा आपण इथे एक गिरकी तरी घेऊ शकतो. हा जो उत्साह आहे ना, खरंच त्यांच्या उत्साहाला या तरुणपणाला सलाम.
यांनी पोवाडे लिहायचे आणि शाहीर लीलाधर हेगडेंनी ते गायचे असा जणू प्रघातच होता. आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे शाहीर लीलाधर हेगडे इथे येऊ शकत नाही, पण म्हणून तुम्हाला पोवाडा ऐकायला मिळणार नाही असं अजिबात वाटू देऊ नका. कारण याच शाळेचे माजी विद्यार्थी आणि पुढे याच शाळेमध्ये ज्यांनी नोकरी केली ते शाहीर लीलाधर हेगडे यांचे शिष्य शाहीर दत्ताराम म्हात्रे आपल्यासमोर काही पोवाडे सादर करतील. जे पोवाडे ते इथे सादर करणार आहेत त्याचं काय महत्त्व आहे, त्याची काही माहिती आहे, वेळोवेळी तुम्हाला ते देत जातील. त्यामुळे आता त्या पोवाड्यांचा आनंद घ्या. उत्स्फूर्त प्रतिसाद मला आता सांगावंच लागणार नाही, तुम्हाला सवय झाली आहे, तुम्ही देणारच आहात. नमस्कार मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलेला दिवस आणि या दिवशी इंग्रजांच्या जोखडातून भारतवर्ष मुक्त झाला. ऐका कविवर्य वसंत बापट यांची रचना स्वातंत्र्याचा पोवाडा.
तुरे फुलात फुल मोगरे फुल मोगरे फुल मोगरे खणखणीत खडी वैखरी खणखणीत खडे वैखरी ही मराठी भाषा खरी भाषा माझ्या जायचे पुरून करी केशवसूत देखील ललकारी गरजती टिळक केसरी ज्योतिबा तळती अंतरी आगळतर थोर व्रतधारी राजवाडे महर्षी परी हरिबाबूंची कादंबरी देवळांची कोणाला सरी पुढे कोल्हट गळगळ करी पटे बापूराव फडकरी शाहीर लरी हैदरी कृष्ण नाट्य संसारी मनकरी केंद्रावरी समतोल वामन मल्हारी सुती चित्रे लक्ष्मीची घरी गणपैना बाई चौधरी केळकर नर्मचापुरी मामांची मोठी कामगिरी माडगुळकर भाषा महापुरी खांडेकर खडी साखरी आज यांच्या सरीवर सरी सावित्रीची भाव निर्धरी तांब्यांची गोड लयकारी विनोबांची सूत्रे करोकरी शोध निबंध आंबेडकरी या मराठीच्या मंदिरी आसनावरी ओळखती तरी शारदा पुत्र कीर्ती भक्त शारदा पुत्र कीर्ती भक्त शारदा पुत्र कीर्ती भक्त कवी कथाकार कलावंत किती शाहीर किती संत आहे किती शाहीर किती संत आहे किती शाहीर किती संत आहे आपण शॉर्ट मध्ये पुढे गेलो आता शेवटचा थोडा धन्य शिवाजी महाराज वीर रणधीर स्वराज्याचा घातला पाया त्याने खंबीर लोकांचा राजा न्यायी गुणगंभीर शिवछत्रपती कांतावर पवाडे जाती कवी शाहीर धन्य धन्य शहाजी जमाई धन्य धन्य शहाजी जमाई भवन तुळजाई धन्य नारी आई शिवाजी शतकर्ता ठरला शिवाजी शतकर्ता ठरला शिवाजी शतकर्ता ठरला पुत्र तो अमर कीर्तनाना पुत्र तो अमर कीर्तनाना शिवबाचा जय जयकार भुवना शिवबाचा जय जयकार भुवना शिवबाचा जय जयकार भुवना गणपतचा कमी पुढे गणपतचा कमी पुढे सह्याद्री कडे गर्वाने कडे मातीतून वीर उभे केले मातीतून वीर उभे केले गौटाचे धागे नाक भागे गौटाचे धागे नाक भागे शिवाजी छत्रपती झाले शिवाजी छत्रपती झाले शिवाजी छत्रपती बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की ज्या कलाकारांनी साथ दिली ते सर्व या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. सगळ्यांची नावं मला माहीत नसली तरी सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद मानते आहे. यानंतर एक कोळी नृत्य आपल्यासमोर सादर होईल. संस्थेचे सहकार्यवाह श्री यशवंत पाटील व दीपांजली पाटील यांनी हे नृत्य बसवले आहे आणि माजी विद्यार्थी आणि स्मितालयातील विद्यार्थी हे नृत्य आपल्यापुढे सादर करणार आहेत. काल सहज बोलता बोलता श्री यशवंत पाटील यांनी अत्यंत प्रांजळपणे मला सांगितलं की कविवर्य वसंत बापटांमुळे माझ्यातनं मला उमगलो. प्रत्येकातील कलागुण हेरण्याची नजर सुद्धा या कलाकारांकडे असते. कविवर्य वसंत बापट यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली त्यावेळी श्री यशवंत पाटील यांनी हे नृत्य सादर केले होते आणि आज त्यांच्या जन्मशताब्दी वर्षी ते हेच नृत्य पुन्हा इथे सादर करतायत आणि त्याचा त्यांनाही आनंद आहे. त्यांना जितका आनंद आहे तितका आम्हालाही आहे, आपल्याला सगळ्यांनाच आहे. आणि आता आपण या नृत्याचा आनंद घेऊया. एक कोळी नृत्य आहे.
सादर करतायत माझे विद्यार्थी आणि स्मितालयाचे विद्यार्थी. What?